नागपुरी खर्रा कायमचा बंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुखांनी लोकसभेमध्ये ही मागणी केली आहे। गुटखा, खर्रा, पान मसाला हे विषारी पदार्थ देशभर बंद करा असं देशमुखांनी म्हटलंय। विदर्भामध्ये नागपुरी खर्रा हा एक अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक पदार्थ प्रचंड प्रमाणात वापरला जातो। प्रत्येक 10 पैकी 4 लोक या व्यसनाचे बळी ठरतायत। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत तसंच महिलांमध्येही या व्यसनाचा वाढता प्रसार पाहता विदर्भ आज तोंडाच्या कॅन्सरचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला असल्याचं देशमुखांनी सांगितलं। गुटखा बंद झाला तरच तरुण पिढी वाचेल। गुटखा बंद झाला तरच देशातील कॅन्सरग्रस्तांची संख्या कमी होईल। गुटखा बंद झाला तरच आरोग्य व्यवस्थेतील भार कमी होईल आणि गुटखा बंद झाला तरच नागरिकांची खऱ्या अर्थाने हेल्थ सिक्युरिटी मिळेल। म्हणून या आरोग्याच्या नावावर कर लावण्याचा हा धोका थांबवला पाहिजे। सरकारने जर खरंच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली असती तर गुटखा बंदीचा निर्णय हा सर्वात पहिला आणि सर्वात प्रभावी निर्णय ठरला असता, पण सरकार तसे करत नाही। त्यामुळे मला असे सांगावे लागते की हे बिल आरोग्यासाठी नाही तर महसुलासाठी आहे आणि नागरिकांचे आरोग्य वाचवायचे असेल तर या देशातून पूर्णपणे गुटखा बंदी झाली पाहिजे।